तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी हर्षाली. मी आजपासून ना यूट्यूबवर ब्लॉग बनवणार आहे खानदेशी. तर तुम्ही पाहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाई बोर करते आहे, तर मोबाईल फक्त साईडला ठेवून द्या आणि व्हिडिओ चालू द्या, म्हणजे वॉच टाईम तरी वाढेल. सबस्क्राईब करा. मंडळी, मी पोचले आता आहे दुकानात. तर हे माझी मम्मी आहे. हे बघा माझ्या कसे काम करताय. ते बिझीच असता आणि मला बी कामात आज बिझी ठेवली आहे त्यांना. मंगळवारी ना तले बाजाराची गर्दी राहते आमच्या दुकानात. नाराय मारत होते की इथल्या गर्दीचं बी तुला व्हिडिओ बनवणार सुचतोय का. हे पा, हे दुकान आहे आमचं पैसे काढायचं. आता मी चालली आहे शाळेमध्ये मीटिंगले. हे बा मी शिवन्या कशी वाट पाहते. मी शिवन्या आली माझ्याजवळ. किती मस्त दिसते, क्यूट क्यूट. तिल्ले खुशी झाली मी आली तर. आता तिच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग आहे, ते तुम्हाला हाय गाईज म्हणते. हे तिची फ्रेंड संयुक्ता. मी तिची फ्रेंड शिवन्या. अच्छा, तू शिवन्या आहे का तिची फ्रेंड. हा बघा रुद्र कसा अभ्यास सोडून सण उभे राहून नसे दुसऱ्याच्या गमता पात्र राहतो तो. हे मी तिची फ्रेंड. अच्छा, संयुक्ताने शिवन्या कशी पॅरेंट्स मीटिंगमध्ये नाही आली आणि पिकनिक मनवत होते. ते लंच बॉक्स खोलला दोघींना आणि मस्त भजे खायला बसून गेले. आम्ही त्यांना म्हणत होते की घरी जाऊन सण खाजा, तर नाही भजे खाता आम्ही. ते संयुक्ता म्हणे तुम्ही बी खाता का मंडळी भजे. तर पॅरेंट्स मीटिंगला आता सुरुवात होईल आणि सगळे पॅरेंट्स आले ना. आम्हालाच बेंचवर बसवून दिलं यांना. तर कसं आम्हाला शिकणं होतं पुरे आठवणी जो हा माय केंगडूपा तिच्याशी कसा बोलतो. तो तिच्याशी बोलायला पाहतो आणि ते नुसती चिडते आणि लढत राहते. आज रुद्राचा डान्स पहा कसा भारी करतो. त्याला जर समजलं ना मी व्हिडिओ बनवते आहे, तर नुसता आराय मारी म्या नावानं चड्डी बनांवर राहतो नुसता. हे खेडेगावातले लेकर असेच राहता. ही आली की ड्रॉइंग बुक काढते आणि ड्रॉइंग करत बसते. इले काय त्या पुस्तकाचं येड आहे काय माहिती. दिले नाही दिले की रडायला लागून जाते. अशीच नुसती पागल आहे पोर. हे बा, आणि माझ्या रुद्र तिला पा हसवतो आहे नाचून सण. हे बाकीतला बारी नाचतं ठुमक ठुमक. नुसता पागल आहे अपर्या. हे पा, हे दीदी मला होमवर्क मागत होती करायला आणि होमवर्क काही दिला नव्हता म्हणून ते रडत होती. तिला म्हटलं ड्रेस गीस काढ, तर लोक तिची मावशी आली. मावशीनं कॅडबरी आणली ती. मग कॅडबरी खात बसली. तिची मावशी नुसती मातवते पोरायले. मग काय गप्पा मारत होती तिच्यासोबत. मग तो रुद्र रागू भरून गेला की आम्हाला अजून कॅडबरी मागत होती. तर ऋतुल म्हटलं तिला इग्नोर कर, नाही तर ते तुला 4-5 कॅडबऱ्या मागून घेईन. मग ते इग्नोर करत नव्हतं. बिचारीला हसू येत होता. म्हणे तिला किती रडू देते आहे. म्हणजे रडू दे. मग आम्ही चालले आता बाजारात. मला बाजाराची लय घाई होती मंडळी. हे बाजारात जाताना हा ट्रॅफिक जाम होऊन जातो आधी. मग आम्ही आले बाजारात. मस्त काय मस्त इथलं ऊन तपत होतं आणि माझ्याकडून बिलकुल सामान घेवात नव्हता. लय गर्दी होती बाजारात. नसती लोक नुसतं ढुसाड असतील तरी बी या खुशीचा फोन सुटत नव्हता. हे पा, मला भेंडी बी निवडता येत नाही लवकर. मला इथला टाईम लागतो ना भेंडी निवडायला की लयच. आणि मग मी मस्त टमाटे निवडले. हे पा, कितलं ऊन आहे आणि माझ्या हातात 2 पिशव्या आणि मोबाईल. इथली गर्दी होती की लयच. आणि मी इथली थकून गेली ती आज की लय. माझा दिवस पुरा बिझी गेला आज. खुशीला म्हटलं चाल बहीण लवकर, मला स्वयंपाक बी करणं आहे भारी. मग आम्ही निघाले टापोटाप घरी जायला. आमची गाडी आता चालू आहे मस्त 30च्या स्पीडनं, कारण गावात जास्त जोरात गाडी चालवणे अलाउड नसते. जय शिवाजी, जय भवानी. मेरे मंदिर अजून. हे बा, मै शिवन्या कशी वाट पाहत होती. मै नसती मी थकेल होती तर लगेच माझ्यासाठी पाणी आणलं बिचारीनं. तर ह्या असता पोरी तिच्या मयाडू असता मस्त. हे बा, किती भारी पाणी आणलं 2 दार. आणि मग म्हणते माझ्या मम्मीला लाईक करा अँड सबस्क्राईब करा मंडळी. आणि आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका.